तर प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला, अद्वैत आणि बाकीचे सगळे दिव्याचा फराळ बनवत असतात. लाडू बनवण्यामध्ये मग्न असतात. इतक्यात रोहिणी कला आणि अद्वैत यांच्या रूममध्ये जाते. त्यांना जो ग्रंथ मिळालेला असतो, ज्यामध्ये शापाचं निवारण होणार असतं, त्या ग्रंथावरती रोहिणी हळूच येऊन पाणी ओतू लागलेली असते. ही गोष्ट कलाच्या लक्षात येते आणि कला रूममध्ये आलेली असते. दुसरीकडे आपण पाहत आहोत की अद्वैत हा अनामिकाबद्दल सोहमला विचारू लागतो. सोहम म्हणतो, अनामिकाबद्दल माझ्या मनामध्ये काही फिलिंग्स नाही आहेत आणि आमच्यामध्ये तसं काहीही संबंध नव्हते. ती माझ्यासाठी योग्य नाही आहे. बोलत बोलत अद्वैत म्हणतो, मग तुला काय वाटतं, तुझ्यासाठी योग्य मुलगी कोण आहे? त्यावरती सोहम क्षणाचाही विलंब न लावता लगेचच काजलचं नाव घेतो. माझ्यासाठी योग्य आणि जिच्यावरती माझं मनापासून प्रेम आहे, ती मुलगी म्हणजे काजल आहे. आता सोहमने स्पष्टपणे अद्वैतला सांगितलेलं आहे